आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेतलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 3,000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। तर हे 3,000 रुपयांची पेन्शन कशा पद्धतीने मिळवायची आहे, या पेन्शनसाठी अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने माहिती आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्ही पुरुष असाल, महिला असेल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला सुद्धा 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, राज्यातील भरपूर ज्येष्ठ नागरिकांना 60 वयानंतर डोळ्यांना कमी दिसत असतं, चालण्यामध्ये अडथळा येत असतो, उतारते वय झाल्यामुळे कोणतेही काम करणं त्यांना शक्य नसतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक संकट या ठिकाणी येत असतात, त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामोरा करावा लागत असतो। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय झालेला आहे। मग या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही पुरुष असाल, महिला असाल, फक्त तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी, पीएम किसान योजना, पीएम योजना, राज्यातील अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना, म्हणजेच राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या होत्या। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणतीही पेन्शनची योजना सुरू केलेली नव्हते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सरकारला बोलत होते की आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करतो, परंतु तुम्ही आम्हाला कोणतेही पेन्शन सुरू का केलेले नाही, तुम्ही महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली, शेतकऱ्यांना पैसे देता शेतकऱ्यांना योजना सुरू केलेल्या आहेत, अपंगांचा सुद्धा विचार केला, परंतु आमचं वय आता 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु तुम्ही आमचा अजून का विचार केलेला नाही, आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करतो। अशा प्रकारे भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी सरकारला पत्र लिहिलेले होते। तर या सर्व पत्रांचा विचार करून, अभ्यास करून आणि सरकारकडे या ठिकाणी जो निधी आहे तर त्या निधीची आवश्यकता किती प्रमाणात आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्यातील 60 वयावरील महिलांसाठी, पुरुषांसाठी आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वयवर्ष 60 वर्ष पूर्ण असेल, तुम्ही महिला असाल, पुरुष असाल आणि तुम्हाला सुद्धा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत, पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती अगदी डिटेल्स मध्ये सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना विचार करायला गेला तर सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर तुमच्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता, परंतु ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर तुमच्यासाठी क्रांतिकारक सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला वेगवेगळे आजार उतरत्या वयोमानानुसार जडत असतात। राज्यातील भरपूर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी डोळ्यांना कमी दिसत असतं, भरपूर ज्येष्ठ नागरिकांना कंबर दुखीचा, गुडघे दुखीचा, यासोबत हृदयाचे आजार असतात, यासोबत भरपूर ज्येष्ठ नागरिकांना शुगर असते, बीपी असते, भरपूर ज्येष्ठ नागरिकांना कानांना कमी ऐकायला येत असतं, भरपूर ज्येष्ठ नागरिकांचे गुडघे दुखी असेल, हात दुखी असेल, मनका दुखी असेल, सांधे दुखी असेल, तर अशा प्रकारच्या भरपूर आजाराने ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्यातील भरपूर ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले आणि मुली सांभाळत नाहीत। मग ज्येष्ठ नागरिक
नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामोरा करावा लागत असतो। जरी ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यामध्ये जायचं म्हटलं तरी पण त्यांच्याकडे पैसे नसतात। मग अशा वेळी काय करायचं, तर आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण ज्येष्ठ नागरिक सुद्धा सरकारला मतदान करतात, ज्येष्ठ नागरिक सुद्धा सरकारच्या या ठिकाणी निवडणुकीमध्ये हातभार लावत असतात। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून आता फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, हा निर्णय अर्थसंकल्पामध्येच घेण्यात येणार होता, परंतु सरकारकडे निधीची कमतरता होते। सरकार दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांना सोडत होतं, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय जाण्याला नव्हता। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की निवडणुकीच्या अगोदर फडणवीस साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना शब्द दिलेला होता की जर आमचं सरकार निवडून आलं तर आम्ही राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सुरू करू। परंतु फडणवीस साहेबांचं सरकार निवडून येऊन आता सरासरी 2 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी पण 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही पेन्शन सुरू केलेले नव्हते। परंतु ज्येष्ठ नागरिकांना अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पेन्शन सुरू केली जात आहे। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आता 3000 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची आहे। या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करायला लागणार आहे, तर या ठिकाणी आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिक असेल आणि ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असेल आणि तुम्हाला सुद्धा या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे याचीच माहिती आता देत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला फक्त 3000 रुपयांची पेन्शन मिळणार नाही, तर या पेन्शन सोबत तुम्हाला आता 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। मग एकंदरीत या 10 वस्तू कोणकोणत्या असणार आहेत, या 10 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी हा निर्णय क्रांतिकारक निर्णय आता ठरत आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना तुमची आता लॉटरी लागत आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही भरपूर वर्षांपासून सरकारकडे मागणी करत होतात, तर अखेर ती मागणी आता पूर्ण होत आहे। ज्येष्ठ नागरिकांना तुमची लॉटरी आता लागत आहे, कारण भरपूर दिवसांपासून तुम्ही सरकारकडे मागणी केलेली होती, तर ती मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे। मग एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता देत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारने योजना सुरू केली की त्याच्या अगोदर सरकार काय करत असतं की पात्रता तपासत असतं। जे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरत आहेत त्यांनाच ही पेन्शन सुरू करत असतं। तर सध्याच्या स्थितीला या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणि या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी सरकारने कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची जी पहिली पात्रता आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे वयवर्ष 60 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याकडे या ठिकाणी नोकरी नसायला पाहिजे, म्हणजेच घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। तुमच्या घरातील रेशन कार्ड हे पिवळं किंवा केसरी रंगाचं असायला पाहिजे। तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 2 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची पेन्शन आणि दुसऱ्या निर्णयांच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू मोफत मिळणार आहेत। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने तुम्हाला आता मिळत आहे। घरातील महिलेचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, घरातील पुरुषाचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर दोघांना लाभ मिळणार आहे का किंवा एकालाच फक्त लाभ मिळणार आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता आर्थिकदृष्ट्या सक्षम
बनवलं जाणार आहे। ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे हेच आमचं उद्दिष्ट आहे। या दृष्टिकोनातून आता आम्ही पेन्शन सारखी योजना सुरू करत आहोत आणि आम्ही 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे 10 वस्तू सुद्धा मोफत देत आहोत। मग एकंदरीत या ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत, मग या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना ही जी तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे, तर ही 3000 रुपयांची पेन्शन कशा पद्धतीने तुम्हाला देण्यात येणार आहे याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। आता आपण अर्ज कसा करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच कागदी प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा आहे याची माहिती सुद्धा देत आहे। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे। बघा कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा पद्धतीने तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे। मग तो पुरावा कोणता द्यावा लागणार आहे, तर तो पुरावा सुद्धा सांगणार आहे। यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, यानंतर मतदान कार्ड असायला पाहिजे, यासोबत तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो असायला लागणार आहेत। बघा अशा पद्धतीची कागदपत्रे तुमच्याकडे असतील आणि जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला हे पेन्शन आता मिळणार आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना ज्या तुम्हाला वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत, मग त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। बघा ज्येष्ठ नागरिकांना जी पहिली वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहे, तर ती पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला आता मोफत बस सेवा दिली जाणार आहे। बघा ही बस सेवा अगोदरपासून सुरू होते, परंतु याच्यामध्ये आता बदल करण्यात येणार आहे। यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जी दुसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे बघा तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत आयुष्यमान भारत कार्ड या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहे। यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जी पुढची वस्तू तुम्हाला आता मोफत दिली जाणार आहे, तर ती वस्तू म्हणजे जर तुम्हाला डोळ्यांना कमी दिसत असेल तर तुम्हाला चष्मे मोफत दिले जाणार आहेत, कानांना कमी ऐकायला येत असेल तर तुम्हाला श्रवण यंत्र दिले जाणार आहे। यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला तुमचे मुले बाळे सांभाळत नसतील, तुमच्या गोळ्या औषधांचा खर्च करत नसतील, तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून गोळ्या औषधे सुद्धा कमी पैशामध्ये आता दिली जाणार आहेत। यासोबत ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये तुम्हाला आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत, सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला काही वस्तू मोफत दिले जाणार आहेत। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कुठे करायचा, कधीपर्यंत करायचा, अर्ज कोणी करावा, अर्ज कोणी करू नये याची माहिती सुद्धा आता सांगत आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला सांगत आहे। परंतु अर्ज करण्याच्या पूर्वी सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकावरती अन्याय होणार नाही। जे ज्येष्ठ नागरिक गरजू असतील, जे ज्येष्ठ नागरिक खरोखर लाभार्थी असेल, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलासा दिला जात आहे। ज्येष्ठ नागरिकांची आता लॉटरी लावली जात आहे। तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना आता आपण वेळ न घालवता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, अर्ज केल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला पेन्शन मिळणार आहे याच्या संदर्भात आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल, जे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील, ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड नसेल, मतदान कार्ड नसेल, अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला कशा प्रकारे पेन्शन दिली जाणार आहे, तर बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला श्रावण बाळ योजना, यासोबत निराधार योजना अशा प्रकारच्या योजना सुरू आहेत। परंतु तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारने याच्या अगोदर मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली होती। मग ती वयोश्री योजना 2-3 वर्ष सुरू राहिली, परंतु सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे ती योजना बंद करण्यात आलेली होती। परंतु ज्येष्ठ नागरिकांना फडणवीस साहेबांनी मागच्या 2 वर्षांपूर्वी शब्द दिलेला होता की आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सुरू करू। मग आता सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्ष पूर्ण होत आहेत। मग हे 2 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावरती आता ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपयांची पेन्शन मिळेल अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावरती सुरू झालेली आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना लवकरच शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल अपडेट येणार आहे। अपडेट आल्यानंतर तुम्हाला ही पेन्शन कशी मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आहे याची माहिती त्यावेळेस देणार आहे।